श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत ऐकणार आहोत. यातील अध्याय 7 मातृभेट. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. दक्षिणेतील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत एके रात्री श्री गुरु कारंजा या आपल्या जन्मगावाजवळ येऊन पोहोचले. तो बुधवार होता. आणखी तासाभराच्या चालीनंतर त्यांचा करंजा गावात प्रवेश होणार होता. पण श्री गुरूंनी पुढे न जाता रात्र तेथेच घालवण्याचा निर्णय घेतला. सर्व तेथेच थांबले. रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना दुसऱ्या दिवशी पहाटेस निघून कारंजा गावाबाहेरच्या पायवाटेने कारंजानंतर 7 मैलांवर असलेल्या गावी जाऊन तेथील धर्मशाळेत अथवा देवळात थांबण्यास सांगितले. शनिवारी दुपारी श्री गुरूंनी त्यांना तेथे गाठण्याचे नक्की ठरले. हा बेत पक्का करून सर्व निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी स्नानोत्तर थोडा काळ ईश्वर स्मरणात घालवल्यावर अंधार थोडासा कमी होता श्री गुरु वाटचालीस लागले. काही मिनिटांनीच सूर्योदय होणार होता. श्री गुरु कारंजाच्या सीमेवर आले. तेथे ते क्षणभर थांबले. आपले बालपण, आपले मौजी बंधन, नंतरचा गृहत्याग वगैरेच्या स्मृती त्यांच्या मनाला केवळ स्पर्शून झटकन दूरही झाल्या. त्या स्मृतींनी त्यांचे प्रगल्भ मन विचलित झाले नाही. त्यांनी आपल्या मनाशी निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलेल्या संन्यास धर्मानुसार कारंजात 3 दिवसांहून अधिक वास्तव्य न करता शक्यतो शनिवारीच गाव सोडून पुढच्या मार्गास लागायचे असा पक्का निर्णय आपल्या मनाशी करून त्यांनी सीमेच्या आत पाऊल टाकले. नित्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरासमोर सडा संमार्जन होऊन रांगोळ्याही रेखाटून झाल्या होत्या. आता गावाला जाग आली होती. या संन्याशाने ग्रामस्थांची दृष्टी साहजिकच आकर्षून घेतली. त्यांच्या एका हातात मुद्रायुक्त दंड तर दुसऱ्या हातात कमंडलू होता. काखेला झोळी होती. उंची डोळ्यात भरणारी होती तर उंचीला शोभेल अशी प्रमाणबद्ध शरीरयष्टी होती. त्यांचा रेखीव चेहरा इतका तेजपुंज होता की जणू प्रत्यक्ष तो नुकताच काही मिनिटांपूर्वीच पूर्वेस उगवलेला सूर्य आज वाट चुकून आकाशमार्गाऐवजी आपल्या गावमार्गातून भ्रमण करतो आहे असे त्या ग्रामस्थांना वाटले. श्री गुरु आजूबाजूला न पाहता दृष्टीसमोर पण किंचित खाली ठेवून आपल्या घराचा मार्ग क्रमित होते. ग्रामस्थांमध्ये कुजबूज सुरू झाली. कोण आहेत, कोठून आले आहेत, कोणाकडे चालले आहेत, फार थोर तपस्वी व ज्ञानी तर निश्चितच दिसत आहेत असे प्रश्न व विचार ग्रामस्थांकडून आपापसात दबल्या आवाजात बोलले जात होते. त्यांचे सन्निध जाऊन त्यांच्या चरणी वंदन करण्याची उत्स्फूर्त ओढ ग्रामस्थांनी महत्प्रयासाने दाबून ठेवली. त्यांच्यासमोर जाऊन त्यांना नमस्कार करण्याचे किंवा काही विचारायचे धैर्य आदरापोटी कोणासही होईना. सर्वजण स्थिमित होऊन उभ्या असलेल्या जागेस खिळून गेल्यासारखे त्यांच्याकडे टक लावून पाहत होते व तेथल्या तेथूनच मनोभावे त्यांस वंदन करीत होते. 30 वर्षांपूर्वी तपश्चर्येसाठी बद्रीवनी गेलेला तो अंबा माधव यांचा 8 वर्षांचा नरहरी आता परमेश्वर स्वरूप यतिवर्याच्या रूपात गावात प्रवेश झाला आहे हे कोणाला कळालेच नाही. श्री गुरु आपल्या पूर्वाश्रमीच्या घरी येऊन पोहोचले. त्यांनी अंगणात पाऊल टाकताच त्यांना आपले 2 बंधू तेथे असलेले दिसले. एक फुलझाडांना पाणी घालीत होता तर दुसरा परडी हातात घेऊन देवपूजेसाठी फुले गोळा करीत होता. त्या तेजस्वी संन्याशाला आत आलेला पाहताच त्यांनी हातातले काम तसेच टाकले व ते त्यांच्या स्वागतासाठी लगबगीने पुढे आले. दोघांनीही त्यांच्या चरणी आदरपूर्वक वंदन केले व त्यांस आत घेऊन आसनस्थ होण्यास विनंती केली. श्री गुरु आसनस्थ होताच आपण कोण, कोठून आलात हे प्रश्न त्यांस साहजिकच विचारले गेले. यावर श्री गुरूंकडून काही उत्तर मिळण्यापूर्वीच बाहेर कोणीतरी आले आहे याची चाहूल लागल्याने अंबा माधव ही जोडी बाहेर आली व या ईश्वर स्वरूपी यतिवर्यास पाहून लगबगीने त्यांना साष्टांग नमस्कार करण्यासाठी त्यांचेपाशी गेले. माता पिता जवळ आलेले पाहून व त्यांच्या मनेचा भाव ओळखून श्री गुरु उठून उभे राहिले. दोघांचाही एक एक हात आपल्या हाती धरून मला ओळखले नाही का असे त्यांनी विचारले. माता पिता हा प्रश्न ऐकून थोडे गोंधळलेच. त्यांचे मन त्यांना सांगू लागले की हा आपला नरहरी असणार, पण खात्री वाटेना. वयाच्या 8व्या वर्षी गृहत्याग करून गेलेला नरहरी
त्याच्या वचनानुसार 30 वर्षांनी परत येणार होता. गेल्या 30 वर्षातील प्रत्येक दिवशी आज नरहरी येईल म्हणून माता पिता चातकासारखी वाट पाहत होती. पण आलेला नरहरी आहे हे त्यांस खात्रीपूर्वक म्हणवेना. निसर्ग नियमानुसार 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत नरहरीच्या शारीरिक वाढीबरोबरच त्याचा चेहराही न ओळखण्या इतपत बदलला होता. त्याचबरोबर साधनसुचिता व यमनियम यांचे निष्ठापूर्वक पालन करून केलेल्या तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा अलौकिक तेजोवलयाने व्यापला होता. या सर्वांमुळे सहजपणे तर सोडाच, पण प्रयत्न करूनही त्यांना ओळखणे कठीण होते. मात्यापित्याचा हा उडालेला गोंधळ पाहून श्रीगुरू हसत हसत त्यांस म्हणाले, आई बाबा, मी तुमचा नरहरीच आहे. वचनानुसार 30 वर्षांनी तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलो आहे. असे सांगून ओळख पटण्यासाठी तान्हेपणी आपण दुधाची सोय कशी करून घेतली, लोखंडाचे सुवर्ण कसे केले, कोठे केले, मौजी बंधनाचा विधी व त्यानंतरचा संवाद व गृहत्याग या सर्व घटनांची त्यांस आठवण करून दिली. आपल्या नरहरी सुंदर तेजस्वी यतिवर्याच्या रूपात पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांनी त्या देवास प्रेमभराने आपल्या मिठीत घेतले. आनंदाने वेडावलेली ती त्यांची मने थोडीशी शांत होताच आपला पुत्र दूरच्या प्रवासाने थकून भागून आलेला असणार. स्नान संध्या दूध फराळ याबाबत आपण यांची यापूर्वी चौकशी केली पाहिजे होती याची जाणीव त्यांना झाली. स्नानाविषयी विचारतात श्रीगुरूंनी स्नान जरी पहाटे झाले असले तरी पुन्हा करावे लागणार असे सांगून स्नानोत्तर संध्या नित्यानुष्ठान वगैरेंसाठी देवखोलीत 2-2.5 तास बसेन व नंतर सर्व आटोपल्यावर दूध घेईन असे सांगितले. एव्हाना कुतूहलापोटी ग्रामस्थ त्या अंगणात व आसपास जमू लागले होते. त्यांना पाहून यतिवर्यांनी त्यास दुपारी भोजनोत्तर येण्यास सांगितले व ते स्नानार्थ घरात गेले. स्नान संध्या अनुष्ठान आदी आटोपल्यावर श्रीगुरूंनी पेलाभर दूध घेतले व सर्व कुटुंबीय श्रीगुरूंसह ओटीवर येऊन बसले. तेथे यतिवर्यांनी आपण गृहत्याग केल्यापासून कोणकोणत्या तीर्थक्षेत्री वास केला, कोणकोणते तपस्वी साधू संत महात्मे भेटले, कोणती कोणती प्राचीन देवालये पाहिली, शिष्य कसे व कोठे प्राप्त झाले याची माहिती त्यांना सांगितली. काशी क्षेत्री संन्यास दीक्षा कशी घेणे झाले व आपण नरहरीचा नृसिंह सरस्वती कसा झालो याचाही वृत्तांत त्यांनी थोडक्यात सांगितला. हा सर्व वृत्तांत श्रीगुरूंचे ते कुटुंबीय व सर्वांची नजर चुकून आत प्रवेशलेले 2-3 शेजारी मोठ्या तन्मयतेने ऐकत होते. प्रत्येक प्रसंग ऐकता ऐकता त्यांची अंतकरणे आदराने भक्तिभावाने आनंदाने भरून येत होती. त्यांना श्रीगुरूंची अलौकिक थोरवी पटली व आत्तापर्यंत त्यांच्याशी वागताना बोलताना सलगी केली, मर्यादातिक्रमण केले याची जाणीव होऊन त्यांनी श्रीगुरूंजवळ क्षमेची याचना केली. हा क्षमा याचनेचा सूर ऐकता श्रीगुरू माता पित्यास वंदन करून म्हणाले, तुम्ही कसली माझी क्षमा मागता? मी तर या लोकी तुमचा पुत्रच आहे. मी तुम्हाला नानाविध प्रकारे कष्टविले आहे. पण आई, पृथ्वीवरील संसारातल्या या नाटकात कोणाला पुत्राचे, कोणाला मातेचे, कोणाला पित्याचे, कोणाला बंधूचे तर कोणाला भगिनीचे अशी नानाविध प्रकारची सोंगे त्या अदृश्य नाटककाराच्या इच्छेनुसार घ्यावी लागतात व या सोंगाला साजेल शोभेल अशीच कृती व उक्ती प्रत्येकाला करावी लागते. त्या नाटककाराने सोपवलेले कर्मे विनालस्यपणे अगदी बिनतक्रार त्यांची समरस होऊन करणे हाच धर्म असतो. ही कर्मे करताना फलाशेचा विचारच करायचा नसतो, कारण नाटकाच्या यशस्वीतेचे व अपयशाचे फल नाटककाराचे असते. आपण फक्त एका सोंगाची भूमिका व तीही त्या नाटककाराच्या इच्छेनुरूप वठवत असतो याची जाणीव सदैव मनात ठेवल्यास जे फळ त्याच्या एकमेव मालकीचे आहे त्याचा लोभ वाटणार नाही. हे सोंग वठवताना हे सर्व सत्य नाही, हे क्षणभंगूर नाटक आहे. ते त्याच्या इच्छेने सुरू झाले आहे, चालले आहे, चालणार आहे व त्याच्या इच्छेस येईल तेव्हा ते थांबणार आहे असे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. मग कोणतीही कृती वा उक्ती मी केली असे वाटणार नाही व मग त्या कृतीबद्दल उक्तीबद्दल खंत वा खेद बाळगावा लागणार नाही. तेव्हा ही सर्व त्या जगन्नियंत्याची लीला आहे हे जाणून घ्या व मनातील खेद खंत काढून टाका. यावर माता म्हणाली, देवा, पटले तुमचे विचार, पण आता यापुढे तुमच्याकडे माझा पुत्र म्हणून पाहणे मला जमेल असे वाटत नाही.
देवा, तुम्हाला पुत्र म्हणून पाहण्यापेक्षा माझे देव म्हणून पाहणे, संबोधणे फार सुखकर वाटते. मी देवाची माता आहे या जाणीवेत नाही म्हटले तरी थोडा अहंकार आहेच, व माता म्हणून पुत्रावर अधिकार गाजवायची वृत्तीही अधूनमधून डोकेवर काढणारच. याउलट तुम्ही देव व मी तुमचे एकनिष्ठ भक्त या नात्यात काही आगळा वेगळा आनंद आहे. त्यात अहंकार नाही, अधिकार नाही. त्यात आहे फक्त निरपेक्ष सेवा, भक्ती व प्रेम. याशिवाय कोणत्याच भावनेला या विशुद्ध नात्यात प्रवेश नाही. तेव्हा कृपाळा, आता मी तुम्हाला पुत्र न संबोधता माझे इष्टदेवच मानणार. हे होण्यासाठी सुद्धा देवा तुमचे आशीर्वाद हवेतच. दयाघना, आता आमचे इष्टदेव म्हणून आम्ही सर्व तुमची पूजा करू इच्छितो. ही पूजा स्वीकारून आम्हाला धन्य करा. श्री गुरूंनी त्या सर्वांचा अत्यंतिक भक्तिभाव पाहून पूजा करण्यास अनुमती दिली. त्यांनी पूजा लागलीच भोजनापूर्वी आटपून घेण्यास सांगताच मातेने उद्या सकाळी करूया असे सुचविले. यावर श्रीगुरू म्हणाले, परवा शनिवारी सकाळीच मी गाव सोडणार व पुढच्या प्रवासास लागणार. उद्या ग्रामस्थ आपल्याला सवड मिळवू देतील असे वाटत नाही. तेव्हा पूजा आजच केली तर होईल. आज गुरुवारही आहे. परवा गाव सोडणार हे ऐकून मात्यापित्यात जबरदस्त धक्का बसला. 30 वर्षांनी परतलेला देवस्वरूपी पुत्र 3 दिवससुद्धा राहत नाही हे काही त्यांच्या बुद्धीला पटेना, रोचेना. माता म्हणाली, प्रभो, 30 वर्षांमागे तपश्चर्येसाठी, ज्ञानार्जनासाठी जाणे जरूर होते, म्हणून त्यावेळी आम्ही अनुज्ञा दिली. आता पुन्हा आमचा त्याग न करता आमचेपाशी तुम्ही राहाल अशी अपेक्षा बाळगण्यात आमची काही चूक आहे का? दयाळा, आता आम्हाला अंतर देऊ नका, जाऊ नका. यावर श्रीगुरू म्हणाले, माते, मी पृथ्वीवर का जन्म घेतला आहे याचे तुला विस्मरण झाले आहे, म्हणून तू असे बोलतेस. मी आता संन्यासी आहे. संन्यासी कुटुंबियासोबत राहू शकत नाही. एका गावातही 3 दिवसांहून अधिक काळ राहू शकत नाही. त्याने संन्यास धर्माचे पालन केलेच पाहिजे. तो कोणाशीही कसल्याही नात्यामध्ये बद्ध नसतो. त्याच्या बाबतीत वसुधैव कुटुंबकम असते. तो सर्वांचा असतो व कोणाचाच नसतो. सर्वांच्या हितासाठी सर्वत्र संचार करणे हे त्याचे कर्तव्य असते. तेव्हा माते, मी स्वीकारलेल्या संन्यास धर्माच्या यथोचित पालनासाठी मला गेलेच पाहिजे. तेथे आता तडजोड होऊच शकत नाही. तू ज्ञानी आहेस. तू देवकृपेने अलंकृत आहेस. थोडासा मायामोह मध्येच डोके वर काढतो म्हणून तू असे बोलतेस. तुझा हा माया मोह मला संपूर्ण नष्ट केला पाहिजे असे म्हणून श्रीगुरूंनी मातेच्या मस्तकावर आपला हात ठेवला. हात ठेवताच तिला आपल्या पूर्वजन्मीची स्मृती झाली व त्या जन्मीच्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट तिच्या अंतचक्षूंना सुस्पष्ट दिसू लागला. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांना पाहून ती आनंदून गेली. तिने आपल्या पतीस आपला पूर्वजन्म इतिहास सांगितला. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ जे मूळ त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचे अवतार, तेच आता नृसिंह सरस्वती म्हणून आपल्यासमोर बसले आहेत. त्यांची पूजा करण्याचे परमभाग्य याच जन्मी, याच देही आपल्याला लाभते आहे हे पाहून त्यांच्या आनंदात सीमा राहिली नाही. मातेच्या सूचनेनुसार लागलीच पूजेची सर्व तयारी करण्यात आली व श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली गेली. पूजा करताना त्यांचे चेहरे, त्यांची मने भक्तिभावाने, प्रेमानंदाने न्हाऊन निघाली होती. त्यांच्या त्या भाग्याचे व आनंदाचे यथोचित वर्णन करणे मानव बुद्धीला पेलवणार नाही. पूजा आटोपताच माता म्हणाली, परमेश्वरा, एवढा वेळ तुमचा संग लाभला हेच आमचे परमभाग्य. देवा, आम्ही तुमचे अनन्य भक्त असल्याने तुमच्या प्रत्येक इच्छेला अत्यादराने, संतोषाने मान तुकवणे हाच आमचा धर्म, हेच आमचे कर्तव्य. तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुरूप केव्हाही निघा. देवाच्या आनंदापलीकडे अन्य कोणत्याही प्रकारचा आमचा आनंद असूच शकत नाही. ही पूजा स्वीकारून व हा अलौकिक देवदुर्लभ असा संगलाप देऊन आम्हाला तुम्ही धन्य केलेच आहे. पण कृपाळा, जाता जाता या दुस्तर संसार सागरातून आमचा जेणेकरून उद्धार होईल असा काही मार्ग आम्हास दाखवा, उपदेश द्या. पुनरपी जननम पुनरपी मरणम या दुष्टचक्रात आमची मान पुन्हा भरडली जाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. हे मातेचे बोल ऐकून श्रीगुरू म्हणाले, तुम्हाला आता कसली चिंता? ज्या कुळामध्ये तत्वनिष्ठ कर्मनिष्ठ संन्यासी होतो त्या कुळाच्या 42 पिढ्या मोक्षपदी आरूढ होतात. त्यांना यमाचे भय नाही. तुमच्या या अलौकिक भाग्याचे वर्णन कोण करू शकेल?
तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्यांचा पूर्ण उपभोग घेऊन तुम्ही तुमच्या अंतकाळी वेदप्रसिद्ध काशीत वास्तव्याला जाल व अंती मोक्षपदी आरूढ व्हाल. तेव्हा आता निश्चिंतपणे ईश्वर चिंतनात जीवन व्यतीत करा. असे सांगून होताच श्री गुरूंनी आपले पूर्वाश्रमीचे बंधू व भगिनी यांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली व भगिनीस म्हणाले, तुझ्या चेहऱ्यावर तुला काही बोलायचे विचारायचे आहे असे दिसते. तसे असेल तर संकोच करू नकोस, बोल. श्री गुरूंचे हे शब्द ऐकताच रत्नाने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाली, हे प्रभो, माझ्यावर दया करा. माझ्या मनोवृत्तीत असा बदल घडवून आणा की जेणेकरून मी तपश्चर्या करीत तुमच्या नामजपात दंग होऊन राहीन. याशिवाय माझे कोणतेही मागणे नाही. श्री गुरु उत्तरले, पतिसेवा ही स्त्रियांसाठी श्रेष्ठ दर्जाची तपश्चर्या. पतिव्रतेला दुर्लभ काहीच नाही. तेव्हा तू मन स्थिर कर. पतीला देवस्वरूप मानून त्याची मनोभावे सेवा कर. हेच मोक्षप्राप्तीचे सर्वोत्तम साधन आहे. वेदशास्त्रसुद्धा हेच सांगते. यावर रत्ना विनयपूर्वक म्हणाले, परमकृपाळू सर्वेश्वरा, या सृष्टीत तुम्हीच एकमेव ईश्वर आहात. भूत भविष्य सर्व काही तुम्ही यथार्थाने जाणता. तेव्हा माझ्या या जीवनात काय वाढवून ठेवले आहे ते कृपाळा मला सांगा. यावर श्रीगुरु उत्तरले, ताई, भविष्य जाणून घेण्यात मौज नाही, पण तुझा आग्रहच आहे म्हणून सांगतो. पूर्वजन्मी तू केलेल्या अनंत पापांचा परिणाम म्हणून तुला खूप दुःख सोसावे लागणार आहे. पूर्वजन्मी तू गाईला लाथेने मारित होतीस, त्यामुळे घडलेल्या पापाचा परिणाम म्हणून तुझ्या सर्वांगावर कोड उठेल. त्याचप्रमाणे पूर्वजन्मी तू कपटाचरणाने शेजारील स्त्री पुरुषात कलह निर्माण करण्यास कारणीभूत झालीस. या पापाचा परिणाम म्हणून तुम्हा पती पत्नीत कलह होईल व पती तुझा त्याग करेल, तो संन्यासी होईल. या भविष्यानुसार पुढील आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या दुःखाच्या कल्पनेनेच रत्ना पांढरी फटक पडली व श्रीगुरूंच्या पायांवर लोळण घेऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करती झाली. श्रीगुरूंनी तिला शांत केले व आश्वासनपूर्वक सांगितले, तू चिंता करू नकोस. आताचा जो थोडा काल सुखाचा आहे तो तरी दुःख करून का गढूळ करतेस. तुझा पती तुझा त्याग करून घेईपर्यंत तरी तुझ्या शरीरावर कोडाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यानंतर कोड दिसू लागेल व तुला खूपच दुःख सहन करावे लागेल. अशा प्रकारे दुःख भोगून तुझा पापसंग्रहाचा नाश झाल्यावर तुला माझ्या दर्शनाचा लाभ होईल. दक्षिणेत भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावरील गाणगापूर क्षेत्राजवळ पापविनाशी तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केल्याने तुझ्या शरीरावरील कोडाचा मागमूसही राहणार नाही. तेथेच तुला माझे दर्शन होईल व तुला मुक्ती मिळेल. हे जरी घडणार असले तरी अगदी या क्षणापासूनच अखंड नामस्मरण करीत राहा, म्हणजे दुःख भोगताना नवीन कोणते अविचारी कृत्य तुझ्याकडून घडणार नाही व होणाऱ्या दुःखाची तीव्रता सहन करण्याची शक्ती प्राप्त होईल. यानंतर बराच वेळ झालेला पाहून सर्व भोजनासाठी उठले. श्रीगुरूंना अत्यादराने भिक्षा देण्यात आली. श्रीगुरूंनी भिक्षेचा स्वीकार केल्यावर सर्वांनी भोजन केले व थोडी विश्रांती घेण्याचा विचार केला. पण विश्रांती कुठली मिळणार. सकाळीच आलेली ती तेजपुंज व्यक्ती सामान्य नसून संन्याशाच्या वेशात ईश्वरी अवतार आपल्या गावात प्रवेशला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व गावभर पसरली होती. दुपारी श्रीगुरूंचे पुण्यदर्शन घेऊन त्यांचे कृपा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्व गाव अंबा माधव यांच्या घरासमोर फुले, हार, फळे, नारळ आदी साहित्यासह जमा झाला. सर्वांना दर्शन देता देता देव थकून गेले. रात्रीचे 8 वाजून गेले. अनेकांनी श्रीगुरूंना पूजेचा भिक्षेचा स्वीकार करण्यासाठी त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. श्रीगुरूंनी कोणासही दुखवायचे नाही म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी निमंत्रण देणाऱ्यांच्या घरी उपस्थित होण्याचे मान्य केले. एक व्यक्ती एकाच दिवशी अनेकांकडे भिक्षेसाठी कशी जाणार, हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला. दुसऱ्या दिवशी श्रीगुरूंनी अनेक रूपे धारण करून प्रत्येक निमंत्रणाचा मान राखला. प्रत्येकाने श्रीगुरू आपल्याकडे उपस्थित आहेत, आपली पूजा स्वीकारत आहे, आपल्याकडील भिक्षाही ग्रहण करत आहे हे अनुभवले व आश्चर्याने थक्क झाले. न भूतो न भविष्यती असा अलौकिक चमत्कार त्या कारंजात त्या दिवशी घडला. सर्वांचा निरोप घेऊन ग्रामस्थांकडून होत असलेल्या गगनभेदी जय जयकारात श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी करंजाची सीमा ओलांडली. वाटेत थांबलेल्या शिष्यांना बरोबर घेऊन ते गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथे गेले.
तेथे काही काळ वास्तव्य करून मग नाशिकला गेले.